तर माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जरी मैत्रिणी माझा ब्लॉग बघत नसतील किंवा मी अजून कुठे अपलोड केलेलं नसेल, तरी जे काही व्ह्यूवर्स भविष्यात इन फ्युचर माझा ब्लॉग बघणार आहेत, तर आज आपण चाललोय हडशी टेम्पलला. हा माझा मित्र आहे, जो CMA परस्युइंग आहे. सध्या त्याची एक्झाम झालेली आहे, त्यामुळे आम्ही काइंड ऑफ सगळेच फ्री आहोत सध्या. नाही तर आमच्यातलं एक गायब असतं तर आम्ही सगळेच गायब असतो असे. पण आज तुम्ही बघू शकता बी कन्सिस्टंट विथ इयर्स. ओके, so we are going temple and some of our friends like Abhi, Raj and some of their best friends are also coming. We are also their best friends, but still we call they are other type of best friends and we are other type of best friends. Yes, we are kind of really close to him, but those people give the more important to the best friends, the other best friends, their other best friends. Okay, so that's not the issue. So after a long time I'm capturing or doing this vlog, and you can see that my English is kind of improved. And today, after so long time, we are going for a trip. ठीक आहे, आता इथून पुढे मी माझ्या इंग्लिशला टाटा बाय बाय करतो आणि मराठीत कंटिन्यू करतो. तर झालं असं की खूप दिवसांनी मिळाला मोका, जवळ येईना गडी, हडशीला जाऊ फिरायला गडी. इकडं जुने दिवस आठवतात इकडं आलो आम्हाला. इकडून असंच आम्ही आमचं वाडिया कॉलेजला एज्युकेशन झालंय. वी आर मिसिंग दोज डेज अँड ऑल. बट काय म्हणतात त्याला, खरं तर या ट्रिपला निघायच्या आधी काळ अचानक आम्हाला सांगण्यात आलं, बट आम्ही रेडी तर नव्हतो. बट झालं असं की आपण विचार करतो ना रे की ठीक आहे, काय एक विचार करत करत असेच दिवस निघून जातील. उद्या जाऊन वाटेल येड्या तेव्हा फिरायला जायला पाहिजे होतं, नाही म्हणलो. थोडा पैशाचा विचार केला, थोडा घरचा विचार केला, परमिशनच काढत राहिलो आणि आता उतार वयात फिरणं होत नाहीये. उद्या तो रिग्रेट नकोय, त्यामुळे आज ठीक आहे, काय असेल त्याच्यात जिथं जाता येईल तिथं फिरून घ्या. हे डोक्यात ठेवून आज आम्ही फिरायला निघालेलो आहे. तरी आता प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं चाललेलं आहे. त्याच्या मनात वेगळं असेल, माझ्या मनात वेगळं असेल, तुमच्या मनात वेगळं असेल. आणि तशातच माझी एक इच्छा होती खूप दिवसांपासून यूट्यूब चॅनलची वगैरे. तर मला ते व्लॉगिंग वगैरेचा शौक आहे आणि मला जरा आवडतं पण अशा गोष्टी बोलायला वगैरे, नवीन लोकांशी इंटरॅक्ट करायला, थोडंफार फिरायला. मग असंच फिरता फिरता आज हा ब्लॉग चालू केलेला आहे. आधीशी बोलता आधी भाऊ सांगा, एक्झाम दिवस कसे गेले तुम्हाला? कोणते दिवस? एक्झामचे दिवस. आता तुमची इंटरची एक्झाम झाली. एक्झामचे दिवस खूप स्ट्रेसफुल होते. स्ट्रेस रिलीफ करायला थोडं म्हणलं यावं फिरून. आमचे मित्र परिवार म्हणले आम्हाला चला जाऊन येऊ. तेच ठीक आहे तुम्ही जा. यश आणि मी, आमचे बंधू, आम्ही सोबत टू व्हीलर वरती येतो. ओके. आम्हाला टू व्हीलर वरती जास्त आनंद भेटतो त्या 4 चाकीपेक्षा. हा, इथं कसं आहे, मोकळी हवा वगैरे लागती आणि कुठे 4 चाकं घेऊन जायची जर 2 चाकं असल्यावर. थोडी पेट्रोलची बचत पण केली पाहिजे. मोदी साहेबांच्या कृपेमुळे आम्हाला 111चा आकडा लागलेला आहे पेट्रोलचा. पण ठीक आहे, ठीक तर नाहीये पण ठीक आहे म्हणून चालवायला लागते. आता तुम्ही विचार करा, आता संगमवाडी ब्रिजला आहे आम्ही, ठीक आहे. इकडे आता दिसायचं नाही इथून, पण खाली नदीचं काम, नदीच्या कडेला ब्रिजचं वगैरे काम चाललेलं आहे. माझ्या डोक्यात काय विचार येतो, एवढं काम हे करतात आहे नदीच्या कडेला, पण नदी एवढी घाण वास मारते, त्याबद्दल कुणाला काहीच कसं वाटत नसेल. आणि आपले जे नेते लोक आहेत किंवा आपली जनता तर भंगार आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. जाता जाता आपले सण आहेत, आपण ते घरातली साफसफाई करतो, बाहेर येऊन आपण कचरा का टाकला पाहिजे. पण तरी पण इथं कसं होतं की आता अक्षय तृतीया आली किंवा कोणाचे कोणते सण आले, त्याची पूर्वीपासून चालत आलेली मानसिकता आहे की घरातलं ते कचरा आणायचा आणि नदीत फेकून द्यायचा. पण आज तुम्हीच विचार करा ना, एक सिव्हिल सोसायटी जर तुमच्या घरात शेजारी कचरा आहे, तुमच्या दारात कचरा आहे, तर तुम्हाला खराब वाटतंच ना. मग
थोडंफार घराच्या पासून लांब येऊन दुसरीकडे कचरा टाकायची काय गरज आहे? आणि ही जी नदी आहे एवढी वास मारतीये, एवढे आपले नेते लोक एज्युकेटेड म्हणतात स्वतःला, किंवा एवढ्या इयर्स ऑफ त्यांना एक्सपिरियन्स आहे, तरी पण असे प्रयत्न का केले जात नाही की बाबा ही नदी साफ होईल किंवा काय होईल या नदीसाठी? मी बघतो कधीच या मुला मोठ्या नदीसाठी तसा आवाज कोणी उठवलेला नाहीये. आणि दिवसेंदिवस नदीची परिस्थिती बिकट होत चालली. जर तुम्ही मोंडवा ब्रिजच्या जवळ गेले तर एवढा घाण फेस आलेला आहे नदीला, म्हणजे किती घाण सोडतात ते जमिनीत. आणि जर हीच गोष्ट आपण जर फिल्टर करून सोडली, इथं बिल्डर लोक वगैरे एवढे फ्लॅट विकतात नदीकडाला दाखवून, पण ती नदीची परिस्थिती काय आहे ते पण तर कळलं पाहिजे. आज दुष्काळाचं सावट आहे भारतावरचे ढग गेलेले आहेत, तरी पण लोकांना असं कळत नाहीये की बाबा नाही, आपण नदीचं संवर्धन केलं पाहिजे. आता दिल्लीत वगैरे थोडेफार मुवमेंट चालू झालेत रेखा गुप्तांनी, तर आपल्या इथं देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत? किंवा आपल्या एरियातले लोक आमदार आहेत, फक्त भाजपाचेच नाही, दुसऱ्या पक्षाचे पण आमदार आहेत किंवा नगरसेवक आहेत, त्यांनी कधीच या गोष्टीकडे असं लक्ष वगैरे दिलेलं नाही. तर त्यामुळं वाटतं भाई कधी कधी की आपली नदी चांगली असावी, पण आपण प्रयत्न करायला जावा. प्रयत्न कुठून करावं ते पण आपल्या सिस्टीम मध्ये नाहीये सध्या, की बाबा कुठून करावं, काय करावं. किंवा जर मी आलो रस्त्यावर तर मला तेवढा सपोर्ट भेटेल का नाही, आणि मी नदीत उतरून काय करणार आहे? तर मला वाटतं थोडंफार आपण त्या सोशल ग्रुप्सला वगैरे ऍक्टिव्ह झालं पाहिजे किंवा असं काहीतरी. तर ठीक आहे, आत्ताचा ब्लॉग इथपर्यंतच.